इयत्ता 9वी तुकडी सी. चॅप्टर नंबर 7 एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम. फूड चेन अँड फूड वेब. द एनर्जी पिरॅमिड. बायो जिओकेमिकल सायकल. कार्बन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन cycle. What is mean by ecosystem? Which are different type of ecosystem? How do interaction like place between biotic and abiotic factor of on ecosystem? अन्न साठले व अन्न जाळे. ऊर्जा मनोरा. जैवभू रासायनिक चक्र. कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन या पद्धतीची 3 जैवभू रासायनिक चक्र आपणाला दिलेले आहेत. याची माहिती आपण घेणार आहे. परिसंस्था म्हणजे काय? परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते? परिसंस्थेतील जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रिया कशा पद्धतीने पार पडतात? एनर्जी फ्लो इन an ecosystem. We have already learned the classification of living organism according to the mode of nutrition into producer, consumer, carbohydrates, carbohydrate and decomposer. Consider the various topic level of ecosystem around our as given below. आपण मागील पाठामध्ये पोषण पद्धतीनुसार सजीवाचं वर्गीकरण शिकलेलं आहे. त्यानुसार स्वयंपोषी त्याला उत्पादक म्हणलं जातं. स्वयंपोषी कुणाला म्हणलं जातं? तर वनस्पतीला स्वयंपोषी म्हणलं जातं. कारण वनस्पतीमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीनं हरितलवकाच्या साह्यानं हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करू शकतात. आपल्याला हे अन्न फळ बिया या स्वरूपामध्ये उपलब्ध करून ठेवतात. परपोषी म्हणजे ज्यामध्ये हरितलवक नसतं, कारण स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही, त्याला परपोषी असं म्हणलं जातं. मृतजीवी म्हणजे हा सजीवसृष्टीतला महत्त्वाचा घटक मानला जातो. मृतजीवी आणि विघटक असे सजीवाचे प्रकार पडले जातात. सभोवतालच्या परिसंस्थेतील विविध भक्षक स्तर आपणाला दिलेला आहे. त्याचं निरीक्षण आपणाला करता येतं. प्रायमरी कंझ्युमर इन हर्बिव्होरस. एक्झाम्पल ग्रास शॉपर, क्युरियल, एलिफंट. they are directly depend on autotrophs producer. प्राथमिक भक्षक शाकाहारी म्हणलं जातं. नाकतोडा, खार, हत्ती इत्यादी हे स्वयंपोषी उत्पादक वनस्पतीवर प्रत्यक्षपणे अवलंबून असतात. सेकंडरी कंझ्युमर कार्निव्होरस. एक्झाम्पल फ्रॉग, ओक्सेल, फॉक्स etc. These consumers have herbivores as their food. द्वितीयक भक्षक मांसाहारी बेडूक, घुबड, कोल्हा हे शाकाहारी प्राण्याचा
अन्न म्हणून वापर करतात. अपेक्स or top consumer carnivorous, example tiger, lion, etc. These consumers use herbivorous and carnivorous as their food. No other animal feed on top consumer. सर्वोच्च भक्षक वाघ, सिंह मांसाहारी प्राण्यांना खातात, इतर प्राणी त्यास खात नाहीत. ओमिव्होरस मिक्स्ड कंझ्युमर ह्यूमन्स, बियर फीड ऑन हर्बिव्होरस अँड कॉर्निव्होरस. उभयहारी मिश्राहारी माणूस, अस्वल हे शाकाहारी व मांसाहारी प्राण्याचा अन्न म्हणून वापर करतात. फूड चेन अँड फूड वेव. कॉन्टॅक्ट फोर चेन लाईक one shown in figure. Interaction goes on continuously between producer, consumer, and saprophyte. There is definite sequence in their interaction, which is called as food chain. Each chain consists of 4, 5 or more links. An ecosystem consists of many food chains that are interconnected at various levels. This food web is formed. सभोवताली आढळणाऱ्या सजीवाच्या 4 साखळ्या तयार करा. उत्पादक, भक्षक, मृतजीवी यामध्ये कायम आंतरक्रिया असतात. या आंतरक्रियेत एक क्रम असतो. त्याला अन्न साखळी असे म्हणतात. प्रत्येक साखळीत अशा 4 वा 5 अधिक कड्या असतात. एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परस्पर जोडल्या गेलेल्या अनेक अन्नसाखळ्यांचा समावेश होतो. त्यातून अन्नजाळे निर्माण होतं. वनस्पतीला उत्पादक म्हणलं जातं. या वनस्पतीवर अवलंबून असणारे नाकतोडा, या नाकतोड्यावर अवलंबून असणारे द्वितीयक भक्षक बेडूक, या बेडकावर उपजीविका करणारं साप आणि या सापावर उपजीविका करणारे सर्वोच्च भक्षक आपणाला पाहता येऊ शकतात. ह्याप्रमाणे आपणाला अन्नजाळं निर्माण झालेलं दिसून येतं. In organism, many may be the prey for many other organisms. Example, in insect field, make a list of various consumers of ecosystem around our, classified them according to mode of nutrition. Picture of various organisms are given in figure. Consist a food webs from this picture. In this number of consumer is a food webs fixed. What will be effect on ecosystem if only one type of organism in it?
from the food for several different consumer in that ecosystem. Why is balance equilibrium necessary in a food webs? सभोवतालच्या परिसंस्थेतील विविध भक्षक नोंदवा, त्याचे पोषण पद्धतीनुसार वर्गीकरण करा. विविध सजीवाची चित्र दिलेले आहेत, त्यापासून अन्नजाळं तयार करा. अन्नजाळ्यामध्ये भक्षकाची संख्या निश्चित असते का? अनेक भक्षकाचं अन्न एका प्रकारचे सजीव असतील तर त्याचा परिसंस्थेवर काय परिणाम होईल? अन्नजाळ्यामध्ये संतुलन असणं का आवश्यक असतं? घरी जेवताना एक गमतीदार निरीक्षण करा. ताटातील विविध अन्नपदार्थ अन्नसाखळीतील कितव्या टप्प्यातील आहेत ते ओळखा. त्यानुसार अन्नसाखळीचा कितवा टप्पा हे शोधून काढा. द एनर्जी पिरॅमिड ट्रॉपिक लेवल. Each level in the food chain is called as trophic level. A trophic level is the step at which the organism obtained eat food in this chain. The amount of matter and energy gradually decrease from producer at lowest level to top consumer at the highest level. All producer in ecosystem plant producer. Herbivorous first trophic level, carnivorous second trophic level, omnivorous third trophic level. पोषण पातळी. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असं म्हणतात. पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर. अन्न साखळीत अन्न घटक ऊर्जेचं प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्यानं घटत जातं. पोषण पातळी पिरॅमिड. परिसंस्थेतील सर्व उत्पादक वनस्पती, त्यांना उत्पादक म्हणलं जातं. शाकाहारी प्राणी प्रथम पोषण पातळी, मांसाहारी प्राणी द्वितीय पोषण पातळी, उभयहारी तृतीय पोषण पातळी. उत्पादकापासून ऊर्जा सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित होते तेव्हा तिचं काय होतं? सर्वोच्च भक्षकात ती अडकून राहते का? तो प्राणी जिवंत असेपर्यंत त्याच्या शरीरात राहते का? सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर अन्न साखळीतील ऊर्जा हस्तांतराच्या दरम्यान त्याच्यात अडकून राहिली तर काय होईल? निसर्गात सूक्ष्मजीव, बुरशी यासारखे विघटक नसतील तर मोठ्या प्रमाणात त्या सजीवांमध्ये अडकून राहिलेली ऊर्जा प्राप्त होणार नाही. या सूक्ष्मजीव बुरशीमुळं निसर्गाचा समतोल राखला जातो. यांच्यामार्फत मृत शरीराचं विघटन केलं जातं. What happens the energy during it transfer from producer to apex consumer? Do it remains trapped in apex consumer? Do it remains in
the body of apex consumer till it dead. What would be happens if the energy remains trapped in the body apex consumer even after their death? What will happen if there were not decomposer like microbes and fungus in nature? आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक स्तरावरील ऊर्जा संक्रमण दाखवलेले असतं. अन्न साखळीत अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात. ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचं हस्तांतर होत असताना मूळ ऊर्जा कमी होत जाते. तसेच सजीव संख्यासुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते. परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृतिबंधाला ऊर्जेचा मनोरा म्हणलं जातं. In figure, energy transfer that take place at each topic level. There are different level of energy exchange in the food chain. The initial quantity of energy goes on decreasing at every level of energy exchange. Similarly, the number of organisms also decreases from lowest level to highest level. This pattern of energy exchange on ecosystem called as pyramid of energy. After the death of apex consumer, their energy become available to the decomposer. Fungus and other microorganisms decompose the body of dead animal. They are called as decomposer.